तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। सैलानी येथे यात्रेतील समस्या सोडवण्यासाठी शिवसेना नेत्यांची भेट। बुलडाणा सैलानी येथे यात्रेदरम्यान नागरिक आणि अतिक्रमण धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना नेते संदीप गायकवाड यांनी प्रत्यक्ष भेट दिली। त्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या, तसेच या संदर्भात प्रशासनाकडे ठोस मागण्या सादर केल्या। अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्याचा निर्णय। यात्रेदरम्यान फॉरेस्ट विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती। यामुळे स्थानिक दुकानदार आणि व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली। परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या आदेशानुसार ही मोहीम तातडीने थांबवण्यात आली। यात्रेतील स्वच्छता आणि पाणी पुरवठ्यासाठी मागणी। शिवसेना नेते संदीप गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला यात्रेदरम्यान स्वच्छता मोहीम सुरू ठेवण्यासाठी 200 आरोग्य सेवक उपलब्ध करून देण्याची मागणी केली। तसेच यात्रेकरूंच्या सोयीसाठी 100 पाण्याचे टँकर उपलब्ध करण्याची विनंती केली। स्थानिक नागरिकांचा पाठिंबा। या बैठकीला सैलानी वाडीतील अनेक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामध्ये प्रकाश दगडू शेवाळे, गणेश अंभोरे, पत्रकार गुड्डू शेख, साजिद शेवाळे, शुभम शेवाळे, बाळू बिडवे, विनायक सोलुने, भागवत पडोळ पाटील, अजय शेवाळे यांचा समावेश होता। यात्रेतील सोयी सुविधांसाठी प्रशासनाकडे मागणी। शिवसेना नेत्यांनी यात्रेतील लोकांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर दिला। आरोग्य आणि स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रशासनाला सांगितले। नागरिकांच्या हितासाठी पुढील पावले। संदीप गायकवाड यांनी यापुढेही नागरिकांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। स्थानिक प्रशासन, व्यापारी आणि नागरिकांसोबत समन्वय साधून यात्रेतील अडचणी दूर करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील। शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा। शिवसेना नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे अतिक्रमण हटाव मोहीम थांबली आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। स्थानिक प्रशासनानेही यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून यात्रेकरूंच्या सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना केली जाणार आहे। जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता ओमकार शिंदेची बातमी। बुलडाणा जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।